बसलेच नाही. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याशी संपर्क करताय, ते तुम्हाला फोन करताय, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतं. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात. अजित पवारांशी काही संपर्क साधला का आपल्या? नाही. पुढे अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये, हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलांना असेल किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही? मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. भाजपमध्ये जसे कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपल्याकडे नाही? असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं? सांगितलं असतं घरी जा. पवारांबरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे. साहेब अजितदादा आपण काय करायला भूमिका ऐकून घेता, आपण काय? मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचं आहे. मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक त्या भेटणार, मग बघू. प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की मला राज्यसभेवर पाठवायचं हे तुम्हीच त्यांना म्हटले होते. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की राहायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद. अजितदादा नॉट रिचेबल आहे. साहेब चावलं जातं, काय कारण? नाशिकमधनं छगन भुजबळ बोलत होते. त्यांनी अत्यंत उद्विग्न अशा पद्धतीचे उच्चार काढलेले आहेत आणि आपला संताप सुद्धा काही अंशी व्यक्त केलेला आहे. चर्चा करू आणि बसू असं आपल्याला म्हटलं गेलं होतं, पण चर्चेला कोणी आलंच नाही. प्रफुल्ल पटेलांशी फोनवरती बोलून सगळं काही ठरवलं जातं, अशा पद्धतीचेही उच्चार करण्यात आलेले आहेत. माझ्या सर्व समर्थकांच्या भूमिका मी सध्या ऐकून घेतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी काही लहान खेळणं नाहीये तुमच्या हातातलं. आमदारकी सोडली तर मतदारसंघातल्या लोकांना काय वाटेल, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी आपल्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना केलेला आहे. तुम्ही म्हणाल बस उठ, तर मी तसं करणार नाही. माझ्या सर्व समर्थकांच्या भूमिका मी ऐकून घेतोय असं भुजबळांनी म्हटलेलं आहे. आपण खेळणं नाही आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आमदारकी सोडली तर मतदारसंघातल्या लोकांना काय वाटेल असा प्रश्नही त्यांनी केला आहे. तुम्ही म्हणाल बस बस उठ उठ, तर भुजबळ तसा मनुष्य नाही आहे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे.